अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे? आपला आजचा विषय आहे 21 जुलै म्हणजे रविवारी 21 जुलै म्हणजे रविवारी आहे गुरुपौर्णिमा। ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे बघा मित्रांनो। त्यामुळे आपल्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, आपल्याला नोकरी लागत नसेल, नोकरी लागली तरी तिच्यामध्ये प्रगती होत नसेल किंवा आपल्या पगारामध्ये वाढ होत नसेल, त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे किंवा आपल्या कुंडलीत गुरुदोष दूर होतो गुरुदोष दूर होत नाहीये मित्रांनो। त्यामुळे आपल्याला काही खास उपाय करायचे आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी। हे बघा, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, एक लाईक करा। हे बघा, गुरुपौर्णिमा म्हणजे काय आहे? महिन्यातील शुक्ल पक्षातील, हे बघा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाला गुरुपौर्णिमा येते बघा मित्रांनो। ही गुरुपौर्णिमा म्हणजे खूप खूप महत्त्वाची गुरुपौर्णिमा आहे। हे बघा मित्रांनो, यामुळे आपल्याला ज्यांनी गुरु केलेले नाहीये त्यांनी ह्या दिवशी गुरु करावं मित्रांनी। हे बघा, हे गुरुपौर्णिमेचे खूप खूप महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय करायचे आहे। हे बघा, जर जीवनात आपल्या चांगले गुरु नसेल तर कुंडलीत बृहस्पती असेल तर व्यक्तीची प्रगती होणे आपली शक्यता आहे बघा मित्रांनो। जर आपल्या कुंडलीमध्ये बृहस्पती असेल तर व्यक्तीची प्रगती होतेच, पण व्यवसायामध्ये किंवा नोकरीच्या स्थितीमध्ये व्यवसायात आपले पगार वाढ होत नाहीये बघा। म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे बघा। आपल्याला पूजा कशी करायची आहे? भगवान विष्णूंची आपल्या नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये, हे बघा, भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनामांचे पठण करायचे आहे बघा मित्रांनो। भगवान विष्णूची आपल्याला पूजा करायची आहे। पंचामृत, तुळशीचे पाने आणि पिवळे फूल। भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप खूप प्रिय आहे बघा मित्रांनो। त्यामुळे आपल्या पिवळ्या रंगाचे फूल भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। आणि गूळ आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। बेसन लाडू सुद्धा अर्पण करायचे आहे बघा मित्रांनो। त्यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करायचे आहे। म्हणूनच विष्णूची कृपा होईल, भगवान विष्णूची कृपा होईल, तुमच्या संपूर्ण इच्छा ज्या आहे मित्रांनो त्या संपूर्ण पूर्ण होतील। पण हे काम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचेच आहे, म्हणजे रविवारी 21 जुलै म्हणजे गुरुपौर्णिमा येत आहे रविवारी। आपल्याला रविवारी हे काम करायचे आहे। हे बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे देवघर आहे त्यामध्ये आपल्याला गुरुयंत्राची स्थापना करायची आहे, विधिवत पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला दर गुरुवारी विधीपूर्वक पूजा करायची आहे। जीवनामध्ये गुरुची सकारात्मकता प्रभाव जर वाढला तर आपल्या आयुष्यात प्रगती होते, आपल्या आयुष्यामध्ये आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतात, आपल्याजवळ पैसे येऊ लागतात मित्रांनो। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुयंत्राची स्थापना करायची आहे, विधिवत त्याची पूजा करायची आहे बघा मित्रांनो। त्यामुळे आपले बृहस्पती वाढू शकते। हे बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला परत काय करायचं आहे? गुरूंना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना घरी बोलवायचे आहे, त्यांना भोजन करायचे आहे बघा मित्रांनो। त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांना पिवळे कपडे सुद्धा दान करायचे आहे, त्यांना पिवळे वस्त्र आपल्याला दान करायचे आहे। भेट म्हणून एखादे धार्मिक पुस्तक त्यांना द्यायचे आहे आणि त्यांना दक्षिणा सुद्धा द्यायची आहे, त्यांचा आनंदाचा निरोप घ्यायचा आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा, आपले गुरु म्हणजे बृहस्पती खुश झाले की आपले नशीब चमकतील, आपले नशीब साथ देतील। आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय आवर्जून करायचेच आहे। हे बघा, आपल्या करिअरमध्ये प्रगती जर होत नसेल तर आपल्याला काय करायचे आहे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे कपडे किंवा पिवळे वस्त्र आपल्याला दान करायचे आहे, पिवळे मसूर दान करायचे आहे, केसर, तूप, पिवळी मिठाई सुद्धा आपल्याला दान करायची आहे। त्यामुळे मित्रांनो, हे बघा, आपले जे
भगवान विष्णू जे आहे मित्रांनो ते खुश होतील आणि आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण करतील. हे उपाय आपल्याला आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे. आपल्या करिअरमध्ये अडथळे येणार नाही, आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, आपल्याला पैसा येऊ लागेल, आपल्या धन दौलताची कमी पडणार नाही. मित्रांनो हा उपाय कुणीही करू शकते. संपूर्ण जे अन्ना करायचे आहेत ते सगळे हे उपाय करू शकतात. मित्रांनो आवर्जून करा. हे 21 तारखेला हे उपाय सर्वांनीच करायचे आहे. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.